ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराने आपल्या सर्वांना निवडून आपल्या सर्वांना त्यांचं लेकरे बनवून किंवा मुले बनवून आपल्याला सुंदर अशी देणगी दिलेली आहे। ती देणगी म्हणजेच अनेक स्वर्गीय दानांनी, अनेक स्वर्गीय वरदानांनी आपल्याला परिपूर्ण केलेला आहे। विशेष म्हणजे बाप्तिस्मा संस्काराद्वारे, स्नान संस्काराद्वारे, दृढीकरणाद्वारे, प्रथम ख्रिस्त शरीर संस्काराद्वारे आणि वेगवेगळ्या कार्याद्वारे लहानपणापासूनच परमेश्वराने आपल्या सर्वांची जडणघडण केलेली आहे। आपल्या सर्वांवरती विशेष अशी कृपा आणि आशीर्वाद दिलेला आहे। आणि या विविध संस्काराद्वारे, विशेष म्हणजे देऊळ मातेद्वारे, परमेश्वर आपली आध्यात्मिक जडणघडण करत असतो। परमेश्वर नेहमी आपली आध्यात्मिक गरज भागवून आपल्याला योग्य त्या मार्गाने, योग्य ती दिशा दाखवत असतो। आणि म्हणूनच स्वर्गीय दान, स्वर्गीय रहस्य, स्वर्गीय आनंद ज्याचा शोध अनेक व्यक्ती करत असतात, परंतु त्यांना मिळत नाही। परंतु आपल्याला सुरुवातीपासूनच प्रभू येशू ख्रिस्ताने ते स्वर्गीय रहस्य, देवाच्या राज्याचे ते वचने आपल्या सर्वांना दिलेले आहेत। आणि त्यामुळे आपण सर्वजण स्वतःला लकी किंवा एक विशेष असे देणगी असणारे व्यक्ती समजायला हवीत। कारण ज्या गोष्टी इतर लोकांना मिळाल्या नाहीत, ज्या गोष्टीपासून इतर लोक वंचित आहेत, किंबहुना इतर लोक त्यांच्या मागे धावत आहेत, त्या गोष्टी, ते रहस्य आपल्याला परमेश्वराने अगोदरच देऊन ठेवलेले आहेत। आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली, तेव्हा त्यांची सुंदर प्रकारे जडणघडण केली होती, त्याची ट्रेनिंग केलेली होती, त्याला स्वर्गीय दानाने परिपूर्ण केलेलं होतं। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त इतर लोकांसमवेत देवाच्या राज्याविषयी बोलत असेल, तेव्हा तो एखादा दाखला देत असेल किंवा निसर्गातील एखादी गोष्ट सांगून देवाच्या राज्याचं रहस्य त्यांना सांगत असेल। परंतु पुष्कळ वेळेला एपॉसल म्हणजे शिष्यांना ही गोष्ट प्रभू येशूची समजली नाही। आणि ते म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला नेहमी विचारत असत की स्वर्गाचे दाणे हे सर्व आम्हाला ठाऊक आहेत, मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी का सांगतात किंवा लोकांसमोर दाखले देऊन का सांगतात? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, स्वर्गीय दान आणि रहस्य तुम्हाला मिळालेलं आहे, कारण मी तुमच्या बरोबर आहे, तुमची ट्रेनिंग झालेली आहे, परंतु लोकांना मिळालेले नाही। आणि जरी मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, ते त्यांच्या डोक्यावरून जाणार आहे, परंतु तुम्हाला समजणार आहेत, कारण तुम्हाला ठाऊक आहे स्वर्गीय दान काय आहे। परंतु लोकांसाठी मला वेगवेगळ्या गोष्टीद्वारे, दाखल्याद्वारे बोलावं लागत आहे। यावरून एपॉसल्स, शिष्य किती महत्वाचे होते किंवा लकी होते हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दाखवून देत आहे। त्या शिष्याप्रमाणेच आपण सर्वजण लकी आहोत, कारण परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची मुलं, कन्या, लेकरे म्हणून स्वीकारलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गीय दानांनी आपल्याला परिपूर्ण केलेलं आहे, स्वर्गीय रहस्य आपल्याला दिलेलं आहे। आणि अनेक आध्यात्मिक देणगी देऊन त्याने एक ट्रेनिंग देऊन जणू आपल्याला परिपूर्ण केलेलं आहे। जे लोक ज्या गोष्टीच्या शोधामध्ये आहेत, त्या गोष्टी अगोदरच आपल्याला दररोज रविवारी किंवा प्रत्येक रविवारी मिसा बलिदानाद्वारे आपल्याला मिळत असतात। आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आज प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना लकी किंवा अगदी महत्वाचे सांगत आहे, त्याचप्रमाणे आज देखील आपण देखील ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे, आपण सर्वजण परमेश्वराच्या
दृष्टीने अगदी अमूल्य आणि लकी आहोत. आणि म्हणूनच आपण सर्वप्रथम परमेश्वराचे धन्यवाद दिले पाहिजे, जे स्वर्गीय दानाने परमेश्वराने आपला परिपूर्ण केलेला आहे. त्याचं लेकरे किंवा मूल किंवा कन्या होण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि विविध दानाने आपल्याला परिपूर्ण करून आपल्या त्याच्या जवळ आलेला आहे. त्याबद्दल आपण त्याचे ऋणी असलो पाहिजे, त्याला धन्यवाद दिलं पाहिजे. आज देखील परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याच्या ऋणामध्ये आपण राहूया आणि नेहमी परमेश्वराने आध्यात्मिक गरज भागवून आपल्या स्वर्गीय दानाने परिपूर्ण करावं किंवा करत राहावं म्हणून आपण परमेश्वराकडून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.